पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात पूंछमध्ये धारातिथी पडलेल्या सह्याद्रीच्या 2 वीरपुत्रांवरती अवघ्या काही वेळामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। औरंगाबादच्या संदीप जाधव यांच्या पार्थिवावरती केळगावात अंत्यसंस्काराला सुरुवात झाली आहे। दुर्दैव म्हणजे मुलाच्या वाढदिवशीच बापावरती अंत्यसंस्कार करण्याची वेळ जाधव कुटुंबियांवरती ओढावली आहे। थेट जाऊयात, कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। कृष्णा, तिथं अंत्यसंस्काराला सुरुवात झाली आहे अशी माहिती मिळते। निश्चितच रेश्मा, अंत्ययात्रेची सगळी तयारी झालेली आहे। शहीद संदीप जाधव यांचे पार्थिव जे आहे ते या केळगावमध्ये पोहोचलेलं आहे। घरचे लोक आहेत, त्यांच्या अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव पाठवण्यात आलेलं आहे। दुसरीकडे ही अंत्यसंस्काराच्या जागा आहे जिथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। तिथे औरंगाबाद जिल्ह्याच्या सगळ्या भागातनं लोक जे आहेत ते आपल्या जवानाला निरोप देण्यासाठी, अखेरचा निरोप देण्यासाठी, संदीप जाधवला निरोप देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आलेले आहेत। इथे या भागातले आमदार अब्दुल सत्तार, त्याबरोबरच विधान परिषदेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि सैन्य दलाचे अधिकारी हे सगळे पोहोचलेले आहेत आणि काही वेळातच पार्थिव जे आहे ते संदीप जाधव यांच्या घरातून इथे अंत्यसंस्कारची जागा आहे तिथे घेऊन येण्यात येईल आणि काही वेळातच अखेरचा निरोप देण्यात येईल। आणि आता आपण स्क्रीनवरती पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती या भागातील पंचकृषीतील लोक सिल्लोड तालुक्यातीलच नव्हे तर औरंगाबाद जिल्ह्यातून आपल्या शहीद जवानाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आज तू जसं म्हणालीस तसं अत्यंत दुर्दैवी घटना म्हणावी लागेल, कारण की संदीप जाधव यांचा जो मुलगा आहे त्याचा आज पहिला वाढदिवस आहे आणि पहिल्याच वाढदिवसाची जिथं वडिलांकडून शुभेच्छा घ्यायच्या त्याच दिवशी मात्र त्या आपल्या वडिलाला मुखाग्नी देण्याची वेळ त्या चिमुकल्यावरती आलेली आहे। आता इथे मिलिटरीचे सगळे अधिकारी देखील पोहोचलेले आहेत आणि काही वेळातच संदीप जाधव यांना शोकाकुळ वातावरणामध्ये अखेरचा निरोप देण्यात येईल। मोबाईल पुढे जातोय ना। तेव्हा शहीद संदीप जाधव यांना जेव्हा मानवंदना देण्यात आली तेव्हाची ही दृश्य होती। कृष्णा आपल्याला संपूर्ण माहिती देत होता। थोड्याच वेळात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत शहीद जाधव यांच्यावरती। हजारो गावकरी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अब्दुल सत्तार नेते इथं दाखल झालेले आहेत आणि लष्कराकडून देखील आता शहीद संदीप जाधव यांना मानवंदना दिली जाणार आहे शेवटची आणि त्यानंतर हे अंत्यसंस्कार पार पडतील। दरम्यान हजारोंचा जनसमुदाय आहे तो सकाळपासून इथं उभा आहे। शहीद जाधव यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी हे सगळे लोक इथं एकवटलेले आहेत। पोलिसांचा मोठा ताफा इथं आहे आणि ही दृश्य आपण बघतोय की इथले जे गावकरी आहेत ते वेगळ्या पद्धतीनं आपल्या या वीर सुपुत्राला शेवटचा निरोप देत आहेत। दुसरीकडे कोल्हापूरचे दुसरे वीरपुत्र आहे श्रावण माने, त्यांचं देखील पार्थिव थोड्याच वेळात गोगवे या मूळ गावी रवाना झालंय। गुरुवारी झालेल्या पाक हल्ल्यामध्ये दोन्ही जवान धारातीर्थी पडलेले होते। खरं तर पाकिस्तानची बॉर्डर ऍक्शन फोर्स जी आहे त्यांनी LOC वरती हल्ला घडवलेला होता। LOC बॉर्डरमधून तिथले काही दहशतवादी आहेत ते आज सीमेमध्ये घुसले होते आणि त्यावेळेस जवळपास 6 तासांची चकमक झाली भारतीय जवानांची आणि या बॅट फोर्सची। त्या दरम्यान हे 2 सुपुत्र आहेत महाराष्ट्राचे ते धारातीर्थी पडले। याच्यामधले शहीद संदीप जाधव आहेत ते 35 वर्षांचे आहेत। त्यांना मुलगा आहे ज्याचा आज वाढदिवस आहे खरं तर, मात्र त्या मुलाला आज आपल्या
वडिलांना मुखाग्नी देण्याची वाईट वेळ आलेली आहे. दुसरीकडे कोल्हापूरचे शहीद श्रावण माने आहेत. ते अवघ्या 25 वर्षांचे होते आणि अवघ्या 25व्या वर्षी त्यांना वीरमरण आलेलं आहे. शहीद जाधव यांचं पार्थिव आता त्यांच्या मूळ गावी दाखल झालेलं आहे, जिथं त्यांना मुखाग्नी दिला जाणार आहे, जिथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत त्या ठिकाणी त्यांचं पार्थिव आता आणलं जात आहे. खरं तर शहीद जाधव यांच्या वीरमरणाची बातमी जेव्हा गावी येऊन धडकली 2 दिवसांपूर्वी, रात्री उशिरा खरं तर गावकऱ्यांना हे सगळं कळलं, तेव्हा साहजिकच संपूर्ण घरावरती, जाधव कुटुंबियांवरती शोककळा पसरली. इतका मोठा धक्का पचवणं खरं तर त्यांच्या पत्नीला अवघड होऊन बसलेलं होतं. त्यांना सुरुवातीला ही गोष्ट पटलीही नाही. गावकऱ्यांनी जाधव कुटुंबियांच्या घराकडे रात्रीच्या वेळेस धाव घेतली, विचारपूस करायला सुरुवात झाली. ही बातमी खरी आहे का यावरती खरं तर संपूर्ण गावकऱ्यांचा विश्वास बसत नव्हता. मात्र दुर्दैव की शहीद संदीप जाधव यांची ही बातमी खरी होती. LOC वरती दहशतवाद्यांशी बॅट फोर्सशी खरं तर पाकिस्तानच्या सामना करताना ते धारातीर्थी पडलेले होते. दोन दिवसांपूर्वी हा संपूर्ण प्रकार LOC वरती, भारताच्या सीमेवरती घडला आणि तेव्हापासून इकडे महाराष्ट्रात औरंगाबादमध्ये संदीप जाधव यांच्या कुटुंबियांवरती शोककळा पसरली. महाराष्ट्राने आपले 2 वीरपुत्र गमावलेले आहेत. कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी पुन्हा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कृष्णा, शहीद जाधव यांचं पार्थिव आता अंत्यसंस्काराच्या ठिकाणी येत आहे. कृष्णा, आमचे प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. कृष्णा, शहीद जाधव यांचं पार्थिव आता अंत्यसंस्काराच्या ठिकाणी पोहोचतंय. निश्चितच रेश्मा, शहीद संदीप जाधव यांचं पार्थिव अंत्यसंस्कार जिथे होणार आहे तिथे पोहोचलेलं आहे आणि इथे प्रशासनाच्या वतीनं सगळी तयारी झालेली आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे ज्या 1 वर्षाच्या मुलाबद्दल आपण बोलतो ते देखील ते मुलगा मुखाग्नी देण्यासाठी इथे आलेला आहे. त्याला काही कळत सुद्धा नसेल रेश्मा की आपण का इथे आलोय, मात्र त्याच्यावरती ही दुर्दैवी वेळ आलेली आहे. दुसरीकडे सैनिक देखील इथे आलेले आहेत शेवटची मानवंदना द्यायला आणि अतिशय शोकाकुल वातावरण इथं पाहायला मिळतंय. वडिलांच्या डोळ्यातून अश्रू आहेत. त्यांच्या 35 वर्षाच्या मुलाला शेवटचा निरोप त्यांना द्यायचा आहे. कधीही त्यांना वाटलं नसेल की त्यांना ही या वयात आपल्या मुलाला शेवटचा निरोप द्यावा लागेल. मात्र अत्यंत शोकाकुल वातावरण आहे इथे आणि इथे आता काही वेळातच संदीप जाधव यांना अखेरचा निरोप देण्यात येईल आणि पार्थिव इथे पोहोचलेला आहे. आता काही वेळातच सैनिक मानवंदना देतील आणि त्यानंतर अंत्यविधीला सुरुवात होईल. आता जर आपण पाहिलं तर इथे सगळे सैनिक आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पार्थिव अंत्यदर्शनासाठी इथे ठेवण्यात आलेला आहे. पोलिसांचा मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त आहे. सैनिक मानवंदना देतील आणि ज्या मुलगा ज्याचं वय अवघं 1 वर्ष आहे, ज्याला आता त्याच्या वडिलाला मुखाग्नी द्यायचा आहे, तो मुलगा देखील इथे आलेला आहे आणि हे चित्र जे आहे रेश्मा ते पाहावत नाही असं चित्र आहे. मात्र ही दुर्दैवी वेळ जाधव कुटुंबियांवरती आलेली आहे आणि आता इथे शेवटचं दर्शन कुटुंबीय घेत आहेत आणि अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये हे आपल्याला इथलं दृश्य पाहायला मिळतंय रेश्मा. कृष्णा, जाधव यांच्या कुटुंबियात कोण कोण आहे? कारण आता दृश्यांमध्ये बघितलं की काही जणांना त्यांच्या कुटुंबातल्या सद्धड चालताही येत नाहीये, डोक्याला हात लावून बसलेत, त्यांना रडू अनावर होतंय. निश्चितच जाधव यांचं कुटुंब आपण पाहिलं तर त्यामध्ये आई वडील आहेत जाधवचे, त्यांची पत्नी आणि 2 मुलं आहेत. एक मुलगी आहे जिचं 2.5 वर्ष वयाची आहे आणि दुसरा जो मुलगा आहे तो या ठिकाणी 1 वर्षाचा आहे. ही दोनही मुलं इथं आलेली आहेत. त्यांना कळत सुद्धा नसेल की नेमकं काय चाललंय आणि हे असं असताना देखील त्यांच्यावरती ही दुर्दैवी वेळ आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि अत्यंत शोकाकुल वातावरण
वातावरण आहे. पत्नीच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाहीत. आईला आपल्या मुलाला शेवटचं बघून घ्यायचंय. नातेवाईक आहेत, वडिलांच्या डोळ्यातल्या अश्रुधारा गेल्या 3 दिवसांपासून थांबलेल्या नाहीत रेश्मा. आणि अत्यंत शोकाकुल वातावरण इथं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि संदीप जाधव यांच्यावरती काही वेळातच अंत्यसंस्कार होतील. सैनिक या मानवंदना देतील. सैनिकांची मानवंदना देण्याची तयारी सुरू झालेली आहे. आणि हे आता या केळगावामध्ये मोठ्या प्रमाणावरती जनसमुदाय देखील आहे. घरच्या लोकांचा शोक आवरता, त्यांना सावरता या ठिकाणी आपण पाहतोय की काय स्थिती असेल त्यांच्या मनाची आणि काय सध्या इथल्या स्थिती आहे. म्हणजे अत्यंत शोकाकुल वातावरण आहे की 35 वर्षाचा आपल्या घरात जवान पुरुष आज धरातीर्थी पडलेला आहे. आणि त्या शोकाकुल वातावरणात इथे अंत्यविधी होतो आहे. जो मगापासून आपण बोलतो आहोत की ज्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आज वडिलांकडनं घ्यायच्या होत्या, त्या मुलाला मुखाग्नी देण्याची वेळ आहे. आणि त्याच्या आधी आयुष्यभर लक्षात राहील आणि न विसरण्यासारखी गोष्ट असेल ही दुर्दैवी घटना असेल त्याच्या आयुष्यातली. आणि अत्यंत शोकाकुल वातावरणात या ठिकाणी हे अंत्यविधी पार पडत आहे. आणि सैनिकांचे देखील मानवंदना देण्याची तयारी झालेली आहे. मात्र वडील असतील, पत्नी असेल, आई असेल, ही त्या प्रेतापासून म्हणजे त्या शवापासून दूर जायला तयार नाही आहेत. अत्यंत शोकाकुल वातावरण इथं आहे. आणि काही याविषयी बोलावं रेश्मा, पण अत्यंत दुर्दैवी घटना या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळते आहे. आणि हे दुर्दैवी क्षण आहे महाराष्ट्रासाठी आणि या देशासाठी देखील. कारण की एक जवान ज्याचं सीमेचं रक्षण त्यांनी गेल्या 15 वर्ष केलं, त्याच्या 1-1.5 वर्ष सेवेचा राहिला होता. मात्र त्याच याच्यामध्ये त्याला काळाने घाला घातला आणि दुर्दैवी त्याचा मृत्यू झाला. आणि अत्यंत शोकाकुल वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आता काही वेळातच सैनिक मानवंदना या ठिकाणी देतील. आणि जर आपण पाहिलं तर सैनिकांची तयारी पूर्ण झालेली आहे. आणि या वीरपुत्राचा शेवटचा जो निरोप आहे तो या काही वेळातच केळगावमध्ये या ठिकाणी देतील. रेश्मा, कृष्णा, तू आपल्यासोबत राहाच. आपण दृश्यांमध्ये बघतोय, खरं तर हे सगळं चित्र बघून आपलंही मन हेलावतंय. जाधव कुटुंबीय आहेत, त्यांच्या पत्नी असतील, त्यांचे आई वडील असतील, धाय मोकलून रडतायत. हे सगळं दाखवण्यामागचं कारण हेच आहे की आपले जवान सीमेवरती लढत असतात, आपल्या जीवाची पर्वा न करता. त्यांचे कुटुंबीय देखील एक प्रकारे संपूर्ण देशासाठी बलिदान करत असतात. आणि त्यांचंच हे बलिदान आपल्याला सुखानं राहायला इकडं उद्युक्त करतं. शहीद संदीप जाधव यांच्या पत्नी आहेत, ज्यांना आपलं दुःख साहजिकच अनावर होतंय. आपला आयुष्याचा जोडीदार त्यांनी आपल्या देशाच्या रक्षणासाठी गमावलेला आहे. आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब आहे, त्यांना शोक सध्या अनावर होतोय. आपल्या घरचा करता धरता माणूस गेल्यानंतरचं दुःख काय असतं ते त्या कुटुंबाला, ज्याला भोगावं लागतं त्याला कळतं. आणि जाधव कुटुंबियांवरती ही वेळ आज आलेली आहे की आपला करता धरता अवघ्या 35 वर्षांचा आपला मुलगा सीमेवरती धारातीर्थी पडला. ही दृश्य बघून खरंच आपल्या जीवाला चांगलं वाटणार नाही. मात्र एक गोष्ट यातून आम्हाला तुम्हाला सांगायची आहे की सीमेवरती आपला जवान लढत असतो, तो आपल्या जीवाची पर्वा करत नाही, प्रसंगी धारातीर्थी पडतो. ज्या पद्धतीनं आज औरंगाबाद आणि कोल्हापूरचे हे 2 सुपुत्र आपल्या देशाच्या रक्षणासाठी धारातीर्थी पडलेले आहेत. आणि आपलं कर्तव्य आहे त्यांच्या प्रती की आपण थोडीशी संवेदना त्यांच्याबद्दल दाखवावी. त्यांचं कुटुंब आपण बघतोय, आई वडील आहेत, म्हातारे, बायको आहे, 2 मुलं आहेत, 2.5 वर्षांची अवघी मुलगी आहे, 1 वर्षांचा मुलगा आहे, ज्याचा खरं तर आज वाढदिवस आहे पहिला. आणि पहिल्या वाढदिवशी आपल्या वडिलांना मुखाग्नी देण्याची वेळ एखाद्या मुलावरती येणं हे किती दुर्दैवी असतं हे आज तुम्ही या दृश्यांमधून बघताय. एका गरीब कुटुंबातून जवान म्हणून सीमेवरती गेलेले शहीद संदीप जाधव,
त्यांचं कुटुंब कबिला संपूर्ण त्यांच्या मागे आता राहिलेला आहे. म्हातारे आई वडील आहेत, पत्नी आहेत, 2 छोटी छोटी मुलं आहेत, 2.5 वर्षांची मुलगी, 1 वर्षांचा मुलगा. आणि आता शहीद संदीप जाधव यांच्या मागे या संपूर्ण घरच्यांचा वाली कोण असा प्रश्न पडतो. मात्र त्यांच्या कुटुंबियांनी हा सगळा विचार केला नाही जेव्हा संदीप जाधव हे आर्मीमध्ये, लष्करामध्ये भरती झाले. आणि महाराष्ट्रातले असे हजारो लाखो वीरपुत्र आहेत खरं तर, जे आजही सीमेवरती आपलं रक्षण करतायत. त्यातले अनेक जण आपण आत्तापर्यंत बघितलेलं आहे की अशा पद्धतीनं आपल्या दुश्मनाचा सामना करताना धारातीर्थी पडले. आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की अशा अमर जवानांना आपण आदरांजली वाहायला हवं, त्यांच्याप्रती आपण आदर व्यक्त करायला हवा. रेश्मा, ही सैनिकांची मानवंदना आहे शेवटची वीरपुत्रासाठीची, ती आता इथे सुरू आहे. अंत्यसंस्काराची सगळी तयारी प्रशासनाच्या वतीनं पूर्ण झालेली आहे. इथे जे मान्यवर लोक आले होते त्या सगळ्यांनी मानवंदना दिलेली आहे. यामध्ये हरिभाऊ बागडे, आमदार अब्दुल सत्तार यासह जिल्हाधिकारी, SP आणि इतर प्रशासकीय अधिकारी सगळे यांनी मानवंदना दिली. आता सध्या जी सैनिकांची मानवंदना सुरू आहे आणि काही वेळातच शहीद संदीप जाधव यांच्या निश्चित कृष्णा, तू आपल्यासोबत राहा. लष्कराकडून मानवंदना दिली जातीये. मित्रा, चर्चा नको, आमच्यात चर्चा नको. टी शर्ट ये सब हाथ ऊपर कर. ए मित्रा, ए भाई तू हात खाली ठेवून कर ना. तुझ्या एकट्याचा कॅमेरा अख्ख्या सगळ्यांच्या कॅमेऱ्यात येतोय, मग मागणं कर. सर्वांना विनंती, जबाबदार लोकांनी आवाज करू नये, शांतता धरावी. कृष्णा, खरं तर प्रत्येक जवानाची ही इच्छा असते की तिरंग्यात लपेटून आपण आपल्या मायभूमीत परतावं, आपल्या देशासाठी आपण काहीतरी करून दाखवावं. वीरमरण आलं तरी चालेल. निश्चितच रेश्मा, ज्या तिरंग्यामध्ये लपेटून जावं असं प्रत्येकाला वाटत असतं. परंतु ज्या पद्धतीने ज्या अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्यामध्ये संदीप जाधव यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे इथे शोकाकुल वातावरण आहे. ज्या तिरंग्यामध्ये संदीप जाधव यांचा पार्थिव आणलं होतं तो तिरंगा त्याच्या वडिलांना देण्यात आलेला आहे आणि अतिशय शोकाकुल वातावरण आहे. ज्या तिरंग्याला सलाम करायचा त्या तिरंग्यामध्ये मुलाचं पार्थिव या ठिकाणी आलेलं आहे आणि या वयात ही वेळ त्यांच्यावर येईल असं त्यांना कधी वाटलं नव्हतं. मात्र क्षणार्धात त्यांच्यावरती हे सगळं प्रसंग आहे तो येऊन ठेपलेला आहे. आता मानवंदना दिलेली आहे सैनिकांची आणि यानंतर आता अंत्यविधी जो आहे त्याला सुरुवात होईल.
मोठ्या प्रमाणावर आपण पाहतो की इथे खूप सारा जनसमुदाय आलेला आहे आणि अगदी शेवटची वेळ आहे जिथे अंत्यसंस्कार त्यांच्यावरती करण्यात येतील. आपण सुरुवातीपासून सांगतो आहे की आज ज्या मुलगा त्यांचा ज्याचं वय 1 वर्ष पूर्ण होतंय, त्याचा वाढदिवस आहे, त्याला काय सुरू आहे हे कळत नाही. मुलगी 2.5 वर्षाची आहे, तिला देखील काय कळत असेल. तर त्यांच्यावरती ही दुर्दैवी वेळ आलेली आहे आणि आता काही वेळातच अंत्यसंस्कार करण्यात पार्थिव त्यांना केला जाईल आणि शहीद जवान संदीप जाधव यांच्या पार्थिवावरती केळगावमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. आणि आता ही शेवटची घटना आहे. ज्यांना ते आनंदात विलीन होतील त्यांना मुखाग्नी त्यांचा 1 वर्षाचा मुलगा देण्यात, त्याचा पहिला वाढदिवस आहे आणि पहिल्याच वाढदिवशी त्याच्यावरती दुर्दैवी वेळ आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. आता रेश्मा जे जवान होते त्यांच्या डोळ्यात देखील अश्रू होते आणि म्हणजे त्यांच्या डोळ्यातले देखील अश्रू थांबत नव्हते. जे जवान आलेले त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे, त्यांनी शेवटचं त्यांना सलामी दिली आहे. त्या जवानांच्या देखील डोळ्यामध्ये अश्रू होते आणि ते आई वडील असतील त्यांच्या डोळ्यातले अश्रू 3 दिवसांपासून थांबत नाही, कारण की हा संदीप जो 1.5 वर्षानंतर कायमस्वरूपी घरी येणार होता, तो निवृत्त होणार होता आणि तोच आता त्यांना कायमस्वरूपी सोडून गेलेला आहे आणि दुर्दैवी वेळ त्यांच्यावरती आलेली आहे. आणि आता काही वेळातच अंत्यसंस्कार करण्यात येतील आणि शेवटच्या आता मानवंदना सैनिकांची देखील देऊन झालेली आणि आता काही वेळातच संदीप जाधव यांना मुखाग्नी देण्यात येईल. रेश्मा, कृष्णा, तू आपल्यासोबत राहा. शहीद संदीप जाधव यांची लहानगी 2 मुलं आपण बघतोय. एक चिमुकली आहे 2.5 वर्षांची आणि हा 1 वर्षांचा मुलगा आहे संदीप जाधव यांचा, ज्याचा आज वाढदिवस आहे. खरं तर या चिमुकल्यांना माहितीही नाहीये की आपल्या वडिलांसोबत नक्की काय झालेलं आहे. एवढे हजारो गावकरी आज का जमलेले आहेत, आपली आई का रडतीये, आपले आजी आजोबा का रडतायत आणि आता आपल्याला पुढे जाऊन काय करायचंय. जाधव कुटुंबियांवरती एवढा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. खरं तर अवघं 35 वर्ष वय होतं संदीप जाधव यांचं. गेल्या काही वर्षांपासून ते लष्करामध्ये आपली सेवा बजावत होते. मात्र हा दिवस आपल्या मुलावरती कधी येईल असं खचितच जाधव कुटुंबियांना वाटलं नसेल. शेतकरी कुटुंबातून लष्करात गेलेले संदीप जाधव इतक्या वर्षांच्या लष्करी सेवेनंतर त्यांना असं वीरमरण आलेलं आहे आणि त्यांचा अवघा 1 वर्षांचं पोर आहे ते आता आपल्या वडिलांना मुखाग्नी देणार आहे. खरं तर गुरुवारी ही बातमी जेव्हा न्यूज चॅनलवरून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली, त्याच पद्धतीनं औरंगाबाद, कोल्हापूर इथं देखील ही बातमी जाऊन धडकली. कोल्हापूरकर, औरंगाबादकर यांच्या काळजात धस्स झालं जेव्हा कळालं की LOC वरती महाराष्ट्रातले 2 सुपुत्र धारातीर्थी पडलेले आहेत. जेव्हा तालुक्याचं नाव कळालं की औरंगाबादमधल्या सिल्लोड तालुक्यातले हे जवान आहेत, तर कोल्हापूरमधल्या गोगवे गावचा जवान धारातीर्थी पडलेला आहे. सुन्न झालं वातावरण तिथलं. आणि त्यानंतर जेव्हा नावं कळाली तेव्हा जाधव कुटुंब आणि कोल्हापुरातलं माने कुटुंब यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला. शहीद संदीप जाधव यांना अखेरची लष्कराकडून मानवंदना देण्यात आलेली आहे. तिरंग्यात लपेटलेलं त्यांचं पार्थिव आहे ते आता बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि तिथे त्यांना आता मुखाग्नी दिला जाईल. अंत्यसंस्काराचे पुढचे विधी पार पडतील. हजारोंच्या संख्येनं औरंगाबादकर इथं दाखल झालेले आहेत. जम्मू काश्मीरमधल्या पूंछमध्ये पाकिस्तानच्या बॉर्डर ॲक्शन टीमनं गुरुवारी हल्ला घडवून आणलेला होता. अंधाधुंद गोळीबार केलेला होता. त्यावेळेस भारतीय जवान जेव्हा चोख प्रत्युत्तर देत होते तेव्हा महाराष्ट्रातले 2 जवान तिथे धारातीर्थी पडले. त्यापैकी एक होते ते औरंगाबादचे शहीद
संदीप सर्जेराव जाधव तर दुसरे होते ते कोल्हापूरचे अवघ्या 25 वर्षांचे शहीद श्रावण माने। शहीद संदीप जाधव हे अवघ्या 35 वर्षांचे आहेत आणि लष्करामध्ये आपली सेवा बजावत असताना गुरुवारी त्यांना वीरमरण आलं। अतिशय गरीब आणि खरं तर मध्यम कुटुंब म्हणायला हवं, मध्यमवर्गीय कुटुंब। त्यांचे वडील शेतकरी आहेत, एक त्यांचा मोठा भाऊ आहे, पत्नी, एक 2.5 वर्षांची मुलगी आणि अवघ्या 1 वर्षाचा मुलगा ज्याचा आज वाढदिवस आहे। आणि अशा वेळेस या जाधव कुटुंबियांवरती इतकी वाईट वेळ, दुर्दैवी वेळ आलेली आहे की आपला करता धरता मुलगा त्यांनी गमावलेला आहे। खरं तर देशासाठी मोठं बलिदान दिलंय त्यांनी, मात्र अशा पद्धतीनं त्याचं जाणं हे जाधव कुटुंबियांना नक्कीच चटका लावणार आहे। थोड्या वेळापूर्वी लष्कराच्या जवानांनी शहीद संदीप जाधव यांना मानवंदना दिली शेवटची आणि त्यानंतर आता त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला जातोय, अंत्यसंस्कार पार पडतायत। हजारोंच्या संख्येनं खरं तर औरंगाबादकर इथं मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत। सिल्लोड तालुक्यातलं केळगाव आहे एक छोटंसं गाव, जिथले संदीप जाधव हे काही वर्षांपूर्वी लष्करात भरती झालेले होते। देशासाठी दिलेलं हे सर्वोच्च बलिदान आणि या बलिदानाला दिली जाणारी ही तेवढीच सर्वोच्च अशी मानवंदना आणि ही मानवंदना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात औरंगाबादकर सकाळपासून खरं तर पार्थिवाची वाट बघत होते। थोड्या वेळापूर्वी शहीद संदीप जाधव यांचं पार्थिव इथं दाखल झालं, त्याच्यानंतर लष्कराच्या जवानांकडून मानवंदना देण्यात आली। एका लष्कराच्या हातात संदीप जाधव यांचं 1 वर्षांचं हे बाळ आहे। या बाळानं आज आपल्या वडिलांना मुखाग्नी दिलाय। खरं तर हा सगळा प्रकार काय सुरू आहे, आपल्या वडिलांना काय झालंय, याची पुसटशी कल्पना देखील या मुलाला नसेल। तोफाची सलामी या ठिकाणी आपल्या वीर जवानाला या ठिकाणी दिलेली आहे। श्रद्धांजली अर्पण होणार आहे। कृपया सर्वांनी खाली बसायचं, 2 मिनिटांसाठी सर्वांनी सक्त उभं राहायचंय, कृपया कोणी हलणार नाही। या ठिकाणी सिल्लोड तालुक्याचे आमदार अब्दुलजी सत्तार साहेब यांना विनंती करतो की आपण श्रद्धांजली अर्पित करावी। माननीय आमदार साहेब यांना विनंती आहे की आपण श्रद्धांजली वाहावी। शोकाकुल जनसागर शहीद संदीप जाधव यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित असलेले सर्व शेतकरी, व्यापारी, अधिकारी, पदाधिकारी, हे सर्वात अगोदर पाकिस्तान आणि ज्या अतिरेक्यांनी हा हल्ला केला त्याचा तीव्र शब्दामध्ये धिक्कार करतो, त्यांचा निषेध करतो आणि संदीप जाधव यांच्या परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्याच्यामधून सावरण्याची ईश्वर अल्लाह त्यांना संधी प्राप्त करून द्यावी आणि संदीप जाधवना तालुक्याचा आमदार या नात्याने सिल्लोड सोयगावच्या जनतेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। जय हिंद। यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नामदार हरिभाऊ बागडे साहेब यांना विनंती करतो की आपण या वीर जवानाला श्रद्धांजली अर्पित करावी। सर्व शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, आज या केळगावमध्ये नव्हे सिल्लोड तालुक्यात आणि साऱ्या जिल्ह्यामध्ये शोकाकुल परिस्थिती निर्माण झाली। आपल्या गावाचे वीरपुत्र शहीद संदीप जाधव हे काश्मीरमध्ये
आपल्या देशाचं संरक्षण करत असताना त्यांना वीरमरण आलं. 70 वर्षापूर्वी इंग्रज निघून गेले आणि त्यांनी जे कळ लावून गेले त्या डोकेदुखी आजही आपल्याला सतावते. आज संदीप जाधव यांच्या वीर मरणाने देशातल्या सर्वच देशभक्त नागरिकांना दुःख होणं स्वाभाविक आहे. संदीप जाधव यांच्या शहीद संदीप जाधव अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणा औरंगाबादच्या आसमंतात दुमदुमत आहेत. अंत्यसंस्कार पार पडलेले आहेत. शहीद संदीप जाधव यांच्यावरती त्यांना अखेरची मानवंदना देण्यात आलेली आहे. दुःखाचा डोंगर कोसळला आणि एखाद्या जवानानं संपूर्ण देशासाठी 125 कोटी भारतीयांसाठी केलेलं हे सर्वोच्च बलिदान आहे हे दाखवण्यासाठी आणि हे दाखवण्याचा आमचा हा प्रयत्न. आणि